मागील भागात इंद्रायणी राऊत हे नाव ऐकून रियाला धक्का बसला आणि ती लगेच म्हणाली, इंदू तू? ते ऐकून त्या मुलीलाही आश्चर्य झाला आणि त्या रूममध्ये एक शांतता पसरली. तुम्हाला कसं माहीत की मला सगळे इंदू बोलावतात? इंदूने खूप आश्चर्याने विचारले. नचिकेतला पण कळत नव्हतं काय सुरू आहे ते. अगं मी रियाताई, आठवतं का तुला? मी जेव्हा गावी यायचे तेव्हा तू आणि तुझ्या काही मैत्रिणी आमच्या वाड्यावर यायचे आणि मी तुमचा अभ्यास घ्यायचे. रियाने इंदूला विचारले. रियाताई, तू तीच का जिच्या वाड्याच्या मागे खूप मोठं कैऱ्यांचं झाड होतं आणि अभ्यास झाला की तू आम्हाला बक्षीस म्हणून कैऱ्या द्यायचीस? हो ग इंदू, मी तीच. हे ऐकून इंदू खूप जोरजोरात रडू लागली. मला आणि माझ्या बाळाला वाचव ग ताई, नाहीतर ते लोक मारून टाकतील माझ्या मुलीला. हे ऐकून रिया, नचिकेत आणि तिकडे उपस्थित डॉक्टर आणि नर्स सगळे गोंधळून गेले. तुला कसं माहीत की तुला मुलगीच होणार आहे? डॉक्टरने इंदूला विचारले. आमच्या ओळखीच्या डॉक्टरने सांगितले आहे, म्हणूनच ते माझ्या बाळाचा जीव घेण्याच्या मागे आहे. मी कशीबशी तिकडून पळून आले, इंदूने डॉक्टरांना सांगितले. इंदूच्या आईबाबांचं अकस्मात निधन झाल्यामुळे तिची जबाबदारी तिच्या काका काकूंवर आली होती. काका तसे चांगल्या स्वभावाचे होते, पण काकू मात्र तिचा खूप द्वेष करायची. इंदू वयात आल्यानंतर तिच्या काकूने तिचं लग्न एका दुप्पट वयाच्या माणसाबरोबर जुळवले होते. काकांना मात्र हे मान्य नव्हते. इंदूनेही खूप प्रयत्न केला तिच्या काकूंना समजवायचा, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तिचं लग्न त्याच माणसासोबत झालं. त्याचं नाव गणपत होतं. गणपत आणि त्याच्या घरचे इंदूचा खूप छळ करू लागले. तो रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि इंदूला मारहाण करायचा. एके दिवशी तर त्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि कोणाला सांगितलं तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. काका काकू या संदर्भात काहीच ऐकून घेणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं, म्हणून ती पण चुपचाप सगळं काही सहन करत होती. तो रोज दारू पिऊन तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला. 6 महिन्यानंतर कळालं की इंदू गरोदर आहे. हे ऐकल्यावर इंदूच्या सासरी सगळ्यांना खूप आनंद झाला, पण पोटात मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठी इंदूला डॉक्टरकडे घेऊन गेले. तिकडे त्यांना कळले की मुलगी होणार आहे. त्यांनी डॉक्टरला तिचं बाळ पाडायला सांगितले. इंदू मात्र खूप दुःखी होती. त्यानंतर असं अजून 2 वेळा झालं होतं की इंदू गरोदर होती आणि तिच्या पोटात मुलगीच होती. तेव्हा देखील तिचं बाळ पाडण्यात आलं होतं. ह्या सगळ्या प्रकारामुळे आणि सासरच्या लोकांच्या छळामुळे इंदू खूपच खचून गेली होती. तिच्या मनात खूप वेळा आत्महत्या करण्याचाही विचार आला, पण ती असं करू शकली नाही. आणि आज परत एकदा कळालं की इंदूच्या पोटात मुलगी आहे. इंदूने युक्ती करून तिकडून पळ काढली. हे कळल्यावर तिच्या सासरच्या लोकांना खूप राग आला आणि ते तिचा पाठलाग करू लागले. तिला आणि तिच्या बाळाला मारण्यासाठी. इंदूचीही ही व्यथा ऐकून रिया आणि नचिकेत एकदम धास्तावून गेले. आज देखील स्त्री भ्रूणहत्या केली जाते हे ऐकून त्या दोघांना खूप वाईट वाटत होतं. अगं, पण तू इकडे कशी पोहोचली आणि तुला एवढा मार कसा लागला? डॉक्टरने इंदूला विचारले. मी माझ्या नवऱ्याच्या आणि सासऱ्यांच्या तावडीतून सुटले, पण काही नराधमांनी मला घेरलं. माझ्यासोबत जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. त्यांच्यापासूनच लांब पळता पळता मला ते मंदिर दिसले. मी मंदिराच्या दिशेने धाव घेत होतेच की इतक्यात त्यांच्यामधल्या एकाने माझ्या डोक्यावर काहीतरी फेकून मारलं. माझा तोल जाऊ लागला, पण मला माझ्या बाळाला वाचवायचं होतं. त्या मंदिराच्या पायथ्याशी आल्यानंतर मी बेशुद्ध झाले. पुढे काय झालं मला माहीत नाही. आपण पोलिसांना बोलवायला पाहिजे. गणपत आणि त्याच्या घरच्यांना अटक झालीच पाहिजे. आणि हो, त्या डॉक्टरलासुद्धा अटक झाली पाहिजे. रिया खूप रागात होती. आणि हो इंदू, तू घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. तू बिनधास्तपणे पोलिसांना सगळं सांग. नचिकेत इंदूला बोलला. पोलीस आले आणि त्यांनी इंदूची बाजू ऐकून
गणपत, त्याचे घरचे आणि त्या डॉक्टरविरुद्ध अटक करण्याचा आदेश जाहीर केला. इंदू खूप खुश झाली. पण आता ह्यापुढे आपण कसं जगायचं आणि बाळाला घेऊन कुठे जायचं हा प्रश्न तिला सतावू लागला. इंदू, माझ्या ओळखीचं एक महिलाश्रम आहे. तुला आम्ही तिकडे पाठवतो. तुझी आणि तुझ्या होणाऱ्या बाळाची तुला काही काळजी करण्याची गरज नाही. मी तिकडे येत राहील तुझ्या चेकअपसाठी, डॉक्टर इंदूला बोलले. हे सर्व रिया आणि नचिकेत ऐकत होते. डॉक्टर, आम्ही इंदूला आमच्यासोबत घरी घेऊन जातो. नचिकेतचं हे निर्णय ऐकून रिया खूप खुश झाली आणि इंदूच्याही चेहऱ्यावर हसू उमललं. थँक्यू नचिकेत, एकदम कसं माझ्या मनातलं बोललास तू. रिया हसून नचिकेतला बोलली. अगं त्यात थँक्यू काय, माझी बायको आहेस तू आणि त्यावेळी मला जे योग्य वाटलं तेच मी बोललो, नचिकेत रियाला बोलला. इंदू खोलीत आराम करत होती. तिच्या चेहऱ्यावर कसलीच चिंता दिसत नव्हती. एकदम गाढ झोपेत होती ती. तिला बघून रियाला खूप आनंद झाला. पण तिला मनात ही गोष्ट पण सतावत होती की आज देखील लोक इतकी क्रूर कशी असू शकतात. संध्याकाळी सगळे एकत्र बसून जेवत होते. तेवढ्यात मनू आत्या आली. काय ग रिया, हे मी काय ऐकत आहे. तुम्ही सरोगेसीचा प्लॅन करत आहात म्हणे, आणि हीच का ती मुलगी जी तुम्हाला मूल देणार आहे. मनू आत्याने इंदूकडे बोट दाखवलं. अगं आत्या, काही काही बोलत सुटली आहेस तू, नचिकेत मनू आत्याला बोलला. इंदू हे सगळं ऐकत होती आणि लगेच तिने खोलीकडे धाव घेतला. तिच्या मागे रिया देखील गेली. तुम्ही मला इथे कशासाठी आणलं आहे, खरं सांगा मला, इंदूने रियाला जाब विचारला. ती खूप रागात होती. अगं इंदू, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तू जे विचार करत आहेस तसं काही नाही. रियाने इंदूची समज काढायचा प्रयत्न केला. इंदू मात्र रडायला लागली. मी माझं बाळ कुणालाही देणार नाही. मी आत्ताच निघून जाते इकडून. थांब इंदू, माझं चुकलं. नचिकेतने मला सगळं काही सांगितलं आहे. तू इथेच राहा. ही लोक खूप चांगली आहेत. तुझी आणि तुझ्या बाळाची व्यवस्थित काळजी घेतील, मनू आत्या इंदूला बोलली. हे ऐकून इंदू शांत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी इंदू आणि रिया बोलत बसले होते. इंदूने काल संध्याकाळी घडलेल्या प्रकाराबद्दल रियाला विचारले. तेव्हा तिने तिला सगळं काही सांगितलं आणि रडू लागली. इंदूने रियाला धीर दिला. त्या रात्री मात्र इंदूला शांतपणे झोप लागली नाही. तिच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला होता. तिने आज एक निर्णय घेतला होता आणि ती उद्या सगळ्यांना सांगणार होती. सकाळी सगळे चहा पीत बसले होते. तेवढ्यातच इंदू बोलली. मला तुम्हाला काही सांगायचं आहे. तुम्ही मला इकडे राहायला जागा दिली, माझी आणि माझ्या बाळाची काळजी घेत आहात, त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की जर मला काही झालं तर माझ्या बाळाची जबाबदारी तुम्ही घ्या. इंदूचं हे बोलणं ऐकून सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले. अगं इंदू, तू हे काय बोलत आहेस, काही होणार नाही तुला, रियाचे सासू सासरे इंदूला बोलले. हो मला माहीत आहे, पण आता ह्यापुढे असं काही बोलू नकोस, रिया इंदूला बोलली. घरचे सगळे इंदूची खूप काळजी घेत होते. रिया आणि नचिकेतला अजून देखील योग्य ती बाई सापडली नव्हती सरोगेसीसाठी. पण ते दोघेही इंदूकडे बघून खुश होते. हळूहळू ते देखील त्या विचारातून बाहेर पडायला लागले. आज घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. इंदूचा 9वा महिना सुरू झाला होता. रियाने इंदूला खूप सुंदर सजवले होते. रियाच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. इंदू देखील आज खूप खुश होती. सगळ्यांचं तिच्यावर आणि तिच्या बाळावर असलेलं प्रेम बघून तिचे डोळे भरून आले. कार्यक्रम संपला आणि इंदू तिच्या खोलीत जातच होती की तिला तिच्या बाळाची हालचाल जाणवली. तिने लगेच रियाला बोलवलं. रियाने पण तिच्या पोटावर हात ठेवल्यावर तिलाही त्या बाळाची हालचाल जाणवली. रिया एकदम भारावून गेली. चल, खूप उशीर झाला आहे, आता झोप बघू. काही गरज लागली की हाक मार. एवढं बोलून रिया त्या खोलीतून निघून गेली. आई ग, रियाताई, नचिकेत दादा,
इंदू जोरजोरात ओरडायला लागली. तिला कळा यायला लागल्या होत्या. रिया आणि नचिकेतने लगेच हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि तिला घेऊन निघाले. डॉक्टरांनी लगेच इंदूला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. जवळजवळ 1 तासानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या हातात गोड मुलगी होती. दिसायला एकदम गोरीपान. तिचे डोळे पण मोठे मोठे आणि लाल लाल गाल. नचिकेतने तिला हातात घेतले. त्या मुलीकडे बघून नचिकेत आणि रिया भारावून गेले होते. डॉक्टर, इंदू कशी आहे? रियाने विचारले. तुम्ही जरा माझ्या कॅबिनमध्ये या. तुमच्याशी काही बोलायचं आहे. डॉक्टर रियाला बोलले. रिया आणि नचिकेत घाबरत घाबरत डॉक्टरकडे गेले. ऑपरेशन करायच्या पूर्वी थोडे कॉम्प्लिकेशन्स आले होते. तिला आम्ही सांगितलं होतं, पण तिने आम्हाला तुम्हाला सांगण्यास मनाई केली होती. तिने आम्हाला सांगितलं होतं की काहीही झालं तरी या बाळाला वाचवा. माझ्या जीवाची पर्वा करू नका, कारण हे बाळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरचं हे बोलणं ऐकून रिया स्तब्ध झाली. आता ती कशी आहे डॉक्टर? नचिकेतने विचारले. आय एम सॉरी, शी इज नो मोर. हे वाक्य ऐकून नचिकेत आणि रियावर जणू काही खूप मोठा आभाळ कोसळला. आपण राहिलेली फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेऊया. या मुलीच्या ॲडॉप्शनची प्रोसेस पण आपण सुरू करूया, डॉक्टरने त्या दोघांना सांगितले. त्या दोघांनी स्वतःला सावरलं आणि घरी परतले. घरी रियाचे सासू सासरे वाट बघत होते. अगं, इंदू कशी आहे आणि तिची मुलगी कशी आहे? सासूबाईंनी रियाला विचारले. इंदू आता ह्या जगात नाही. एवढं बोलून रिया जोरजोरात रडायला लागली. तिला नचिकेतने सावरलं. रियाताई, मला खात्री आहे तुम्ही सगळे मिळून माझ्या मुलीचा चांगला सांभाळ कराल. तुला आई व्हायचं होतं ना? बघ, देवाने तुझ्या पदरात किती सुंदर मुलगी टाकली आहे. रिया अचानक जागी झाली. इंदू तिच्याशी स्वप्नात बोलत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया आणि नचिकेत दोघे लगेच हॉस्पिटलमध्ये गेले. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि त्या मुलीला घरी घेऊन आले. रिया जेव्हा एकटीच त्या मुलीसोबत खेळत होती, तेव्हा त्या मुलीने तिचं बोट धरलं. त्याच क्षणी रियाला जाणवलं की आता ती एक आई आहे आणि तिचा आनंद गगनाला भिडणारा होता. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.